नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे। शेत रस्त्याचे होणार 7-12वर इतर हक्कात नोंद। आता बैलगाडीचा नव्हे, ट्रॅक्टर जाण्यासाठी रस्ता प्रत्येक शेतकऱ्याला या कायद्यानुसार मिळणार रस्ता। मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांचे मुद्दे हे रस्त्याला धरून असतात। त्यांना शेतामध्ये जायला योग्य रस्ता नसतो, साधी बैलगाडी सुद्धा जात नाही। पण आता 7-12वर नोंद होणार आहे आणि आता बैलगाडीच नव्हे तर ट्रॅक्टर देखील आता तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता मिळणार आहे। तर ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मित्रांनो, जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात, पण त्याआधी तुम्ही आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, शेतीसाठी जाण्याच्या रस्त्याचा कोणताही वाद नसेल आणि काही शेतकऱ्यांनी मिळून सामंजस्याने रस्त्याचा निर्णय घेतला असल्यास भविष्यातील वाद टाळण्यासाठी त्या रस्त्याची नोंद आता त्या रस्त्यावरील सर्व शेतकऱ्यांच्या 7-12 उतारावर इतर हक्कात त्यांची नोंद केली जाणार आहे। गावागावात बहुतेक शेतकऱ्यांमध्ये सध्या बांधावरून आणि शेतीच्या रस्त्यावरून वाद होत आहेत। अशावेळी संबंधित शेतकऱ्याला रस्त्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करता येतो। त्यानंतर जमिनीची मोजणी केली जाते आणि तहसीलदार निकाल देताना त्या रस्त्याची नोंद इतर हक्कात घ्यावी असा निकाल देतात। दरम्यान ज्याच्या शेतातून रस्ता होणार आहे त्यास प्रांताधिकारी व अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागता येते। यावेळी मात्र निकाल तोच कायम राहिल्यास त्याची नोंद यापुढे तो रस्ता त्यांच्या शेतातून जाणार आहे त्यांच्या 7-12 उतारावर त्याची नोंद घ्यावी लागणार आहे। सध्या तहसीलदारांकडे ज्यांच्या रस्त्याचे वाद आहेत त्यावर निकाल देताना इतर हक्कात 3 ते 4 मीटर रुंद रस्त्याची नोंद घ्यावी असा निकाल दिला जात आहे। त्या रस्त्याबद्दल भविष्यात कोणताही वाद निर्माण होणार नाही, हा त्यामागील हेतू आहे। महसूल विभागाच्या मामलेदार कोर्ट 1905 नुसार पूर्वी वहिवाटीसाठी रस्ते दिले जायचे, पण सध्या बैलगाड्या पाऊलवाट राहिलेलीच नाही। आता बहुतेक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटावेटर आलेले आहेत। त्यामुळे सध्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 143 नुसार कारवाई करताना प्रांताधिकारी किंवा तहसीलदारांना या वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेल्या शेतरस्त्यांची नोंद त्या शेतकऱ्यांच्या 7-12वरील इतर हक्कात घ्यावी लागणार आहे। तसा शासन निर्णय 22 मे 2025 रोजी महसूल विभागाने घेतला आहे। रस्ते नसलेल्या शेतकऱ्यांसाठी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला शेतात येणं जाणं करण्यासाठी अजिबात रस्ताच नाही आणि शेजारील शेतकरी रस्ता देत नसतील तर त्या शेतकऱ्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करता येतो। त्यानंतर तहसीलदारांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन स्थळी पाहणी करणे अपेक्षित आहे। त्यानंतर ते संबंधित शेतकऱ्यांना नोटीस काढतात आणि सुनावणी होऊन त्यावर अंतिम निकाल दिला जातो। त्यांचा निर्णय अमान्य असेल तर संबंधित शेतकरी प्रांताधिकाऱ्याकडे आणि पुढे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करू शकतो। पण रस्ता मागणाऱ्या शेतकऱ्याला कोणताही पर्याय नसेल तर त्याला रस्ता मिळतोच असा हा कायदा आहे। तहसीलदारांनी शेतरस्त्यासंदर्भात दिलेल्या निकालावर संबंधित शेतकऱ्याला प्रांताधिकारी व पुढे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्याचा अधिकार आहे। याशिवाय तो शेतकरी फेर तपासणीसाठी अपर विभागीय आयुक्त व महसूल मंत्र्याकडे देखील अर्ज करू शकतो। पण ज्यांचे शेतरस्ते सामंजस्याने झालेले आहेत त्यांना इतर हक्कात त्याची नोंद करून घेता येते, जेणेकरून भविष्यात वाद होणार नाही। तर अशा प्रकारे मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे। ज्या शेतकऱ्यांना रस्ते नाहीत त्यांना आता रस्ते उपलब्ध करून देणार आहेत आणि दिलेल्या कायद्याच्या कलमनुसार आता जवळपास सर्व शेतकऱ्यांना इतर कायदा जो आहे नोंद आहे 7-12वरती, त्याच्यामध्ये आता ह्या रस्त्याची नोंदणी जी आहे ते करता येणार आहे। तर अपेक्षा करतो मित्रांनो, ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना, शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद।